नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शीर्षक बघून अनेक जण चक्रावले असेल, कारण गौप्यस्फोट आहे. एवढी मोठी घटना घडली असेल तर त्याची बातमी कुठेच सोशल मीडियात सुद्धा का नाही, असा प्रश्न अनेकांना पडणार हे स्वाभाविक आहे. कारण कोणाच्या थोबाडीत मारणं, अर्वाच्य बोलणं हा शरद पवारांचा स्वभाव नाही. 6 दशकांच्या राजकारणामध्ये अशा स्वरूपाचं हिंसक किंवा आक्रमक वर्तन शरद पवारांनी कधीही केलेलं नाही. एकदा तुम्हाला आठवत असेल, मला वाटते 2019च्या निवडणुकीपूर्वी भाजपचे भाजपमध्ये धाराशिवचे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पक्षांतर करून गेले होते, तेव्हा तुमचे नातेवाईक सुद्धा तुम्हाला सोडून जायला लागले असं विचारल्यावर, एका पत्रकाराने विचारल्यावर पवार खवळले होते आणि पत्रकार परिषद सोडून जायला निघाले होते. चिडतात. पवारांनाही राग येतो, माणूस आहे, राग येणारच. इथे नातेवाईकांचा काय संबंध आला असा प्रश्न विचारून असले पत्रकार बोलवत असाल तर मी पत्रकार परिषद घेणार नाही, असंही पवारांनी त्यावेळेला संतप्त होऊन सांगितलं होतं. पण या मर्यादेपलीकडे पवार जात नाहीत. पवारांवर हल्ले सुद्धा झालेले, पण तरीही पवारांनी कधी संयम सोडलेला नाही. शक्य तितकं सभ्य वर्तन असलं पाहिजे आणि दिसलं पाहिजे, याकडे पवारांचा कटाक्ष असतो. आणि त्यामुळे पवारांनी ज्येष्ठ संपादकाच्या पत्रकाराच्या थोबाडीत मारली, ते याच्यावर विश्वास कोण ठेवणार? स्वाभाविक आहे मित्रांनो, स्वाभाविक. अगदी तुम्हाला आठवत असेल तर युपीए सरकारच्या अखेरच्या काळामध्ये आणि जनलोकपाल आंदोलन चालू असताना जेव्हा एका माथेफिरू शीख तरुणाने दिल्लीमध्ये कुठच्या तरी कार्यक्रमाला शरद पवार चालले असताना कृषी मंत्री म्हणून त्यांच्यावर हल्ला केला होता, एक काहीतरी थोबाडीत वगैरे मारण्याचा प्रकार झाला होता. आपल्याकडच्या मूर्ख पत्रकारांनी तेव्हा प्रसिद्धी झोतात असलेले अण्णा हजारे यांना त्याविषयी विचारलं होतं. आपल्याकडे हा एक मूर्खपणा असतो. एखादी व्यक्ती थोडीशी नावाजली गेली की जगातल्या कुठल्याही प्रश्नावर, विषयावर त्या व्यक्तीला प्रश्न विचारले जातात. विराट कोहलीने ट्रिपल सेंचुरी मारली की त्याला टॅरिफ विषयी तुमचं मत काय आहे, ट्रम्पनी टॅरिफ भारतावर लावणं बरोबर आहे का, असलाही खुलचट प्रश्न आपले पत्रकार विचारू शकतात. आणि त्यामुळे तेव्हा सुद्धा शरद पवारांना जो हल्ला झाला, त्यांच्या थोबाडीत मारलं गेलं, तेव्हा त्यांनी स्वतःचा बचाव केला, ते निघून गेले. रक्षकांनी त्या तरुणाला पकडला होता. पण अण्णा हजारेंना जेव्हा विचारलं तेव्हा अण्णा हजारे बिचारे ग्रामीण स्वभावाचे, ते म्हणाले एकच मारली का, आणि मग त्याच्यावरून काहूर माजवण्यात आलं. म्हणजे तुम्ही अण्णा हजारेंना त्या जनलोकपाल आंदोलनामुळे एक महान संत महंत म्हटलं, म्हणून ते साधू पुरुष होत नाही, विचारवंत होत नाही. ते त्या ग्रामीण पातळीवर जी भाषा असते, वर्तन असतं, त्या पद्धतीतच बोलणार, ती त्यांची शैली आहे. पण त्याच्यावरून काहूर माजवलं गेलं. म्हणजे अण्णा हजारे हा ग्रामीण काय त्या संस्कारातून आलेला माणूस आहे. पण तुम्ही शहरी संस्कारातले असल्यामुळे तुमच्या पद्धतीत, तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या शैलीमध्ये अण्णा हजारेंनी उत्तर द्यावं ही तुमची अपेक्षा असते. तर तो खुळचटपणा असतो. त्या तुमच्या अपेक्षा पूर्ण करणं हे अण्णा हजारेंचं काम नाही. आणि दुसरी गोष्ट, अण्णा हजारेंना असा प्रश्न विचारण्याची गरजच नव्हती. जगात कोणीही असा माणूस सापडणार नाही, वा 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 फार छान झालं असं म्हणणार नाही. कारण ही सभ्य समाजाची पद्धत नाहीये. अगदी खूप मागे जात तर 2009च्या विधानसभा निवडणुका संपल्या होत्या आणि राज ठाकरेंनी सगळ्या पक्षाच्या निवडून आलेल्या नव्या आमदारांना, ही महाराष्ट्र विधानसभा आहे आणि महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी आहे, म्हणून प्रत्येक आमदाराने विधानसभेत सदस्यत्वाची शपथ घेताना मराठी भाषेत घ्यावी असं एक पत्र लिहिलं होतं. आणि तेव्हा पहिली निवडणूक लढवताना
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आमदार विधानसभेत निवडून आले होते आणि तो विषय वादग्रस्त झाला होता. पण विधानसभेमध्ये अबू आझमी या समाजवादी पक्षाच्या आमदाराने हिंदीत शपथ घ्यायला सुरुवात केली आणि मग ते वांजळे, राम कदम, तुमचे शिशिर शिंदे वगैरे धावले अंगावर आणि राम कदमनी त्याच्या अक्षरशः थोबाडीत मारली होती अबू आझमीच्या आणि त्यावरून प्रचंड गदारोळ झालेला होता. शेवटी त्यांचे काही 6-7 आमदार असतील मनसेचे, त्यांना 4 वर्षासाठी विधानसभेतून सस्पेंड करण्यापर्यंत ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या थोबाडीत मारलं आणि मला आठवतं त्यावेळेला अबू आझमीच्या थोबाडीत मारण्यावरून खूप चर्चा झाली होती. पण अशा गोष्टी क्वचित घडतात आणि तसं काहीतरी पवार करतील ही कल्पनाही तुम्हाला आवडणार नाही, कोणालाही आवडणार नाही हे मला माहिती आहे. आणि तरीही जर मी हे असं शीर्षक दिलं तर अनेक जण चक्रावून जाणार याची मला खात्री आहे. पण असं घडलेलं नाही हे पण आधीच सांगून टाकतो. पण कधी कधी कुठच्याही व्यक्तीचा मानसिक कडेलोट होतो, मानसिक कडेलोट होतो आणि तेव्हा अशी कृती आपोआप घडून जाते, अनवधानाने घडून जाते. मी तुम्हाला यासाठी मला वाटते मशाल चित्रपटातला एक प्रसंग आहे तो सांगतो. त्या मशाल चित्रपटामध्ये त्याचा जो नायक आहे तुमचा दिलीप कुमार, तो एक पत्रकार संपादक असतो आणि तो वेगवेगळे भ्रष्टाचार बाहेर काढत असतो. एका मोठ्या वर्तमानपत्राचा प्रामाणिक संपादक पत्रकार तो दिलीप कुमार एका गुंड माफियाची सगळी कुलंगडी बाहेर काढत असतो. तो गुंड माफिया अमरीश पुरी हा त्या वृत्तपत्राच्या मालकावर दबाव आणून दिलीप कुमारला राजीनामा द्यायला भाग पाडतो. दिलीप कुमार बाहेर पडतो राजीनामा देऊन आणि एक स्वतःच छोटस नियतकालिक सुरू करतो. त्याच्याकडे भांडवल नसतं पण निष्ठावान पत्रकार म्हणून तो एक छोटस का होईना वर्तमानपत्र सुरू करतो आणि त्याचा खप नसतो, त्याची पानं अधिक नसतात. आता त्याला काढण्यावर समाधानी होणं योग्य होतं अमरीश पुरी, पण तो अमरीश पुरी किंवा तो गुंड माफी आहे त्याला दिलीप कुमारला खिजवल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणून हा अमरीश पुरी माफिया बॉस हा दिलीप कुमारच्या त्या छोट्या नव्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात जातो आणि त्याला खिजवून म्हणतो, क्या कर रहे हो तुम, इतने बड़े संपादक हो, बड़े ये हो बड़े वो हो, ये क्या पर्चा निकाल रहे हो, चाहिए तो हम मदत करेंगे वगैरे वगैरे. म्हणजे त्याला खिजवण्यासाठीच अमरीश पुरी तिथे गेलेला असतो आणि दिलीप कुमारला तो प्रचंड लंबचौडं भाषण देतो की शेवटी पैसा कसा श्रेष्ठ आहे, माझ्याकडच्या काळा पैसा असेल पण त्या पैशाने सुद्धा तुझ्या मालकाला वाकवलं, तुझ्या मोठ्या वर्तमानपत्रात होतास तिथल्या पत्रकारितेला सुद्धा मी धूळ चाटायला लावली, तर ह्या एवढ्या लंगोटी पत्राने काय होणार आहे वगैरे वगैरे खिजवत असतो. आणि दिलीप कुमार शांतपणे संयमाने सगळं ऐकून घेतो आणि नंतर उठतो आणि खाडकन अमरीश पुरीच्या थोबाडीत मारतो त्या माफिया बॉसच्या. तेव्हा संयमाचा कडेलोट म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येईल. पण मला तो कडेलोट त्याची मानसिकता वगैरे सांगण्याची गरज वाटत नाही. त्यापेक्षाही मला महत्वाचं वाटतं त्या मशाल सिनेमातलं तुमच्या दिलीप कुमारने अमरीश पुरीच्या थोबाडीत मारल्यानंतर जे वाक्य उच्चारलेलं आहे, जो डायलॉग आहे, तो मला फार महत्वाचा वाटतो. तो अतिशय संयमी शांत आवाजामध्ये अमरीश पुरीला सांगतो, तुम्हारी जो बकवास थी उससे उस पर इतना सही जवाब मेरी दिमाग में नहीं आया. म्हणजे तू जी काय खोलचट बडबड करत होतास त्याला थोबाडीत मारण्यापलीकडे चांगलं उत्तर असू शकतं असं मला वाटत नाही. असा दिलीप कुमारच्या त्या बोलण्याचा आशय होता.
कारण जिथे तर्क बुद्धी या सगळ्याचा लय झालेला असतो तिथे कानाखाली आवाज काढणं हाच उत्तम उपाय असतो. आणि एकदा ती बाजू ती मानसिकता तुम्ही समजून घेतली की शहाणपण शिकवायला यायचं आणि अखंड खुळचट 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 बोलत जायचं, तर्कहीन बोलायचं. त्याला लातो के भूत बातो के बातों से नहीं मानते वगैरे त्या पद्धतीमध्ये दिलीप कुमार उत्तर देतो. आणि ती जर गोष्ट लक्षात घेतली तर माझ्या या विषयाचं शीर्षक तुमच्या लक्षात येईल. कारण आपल्याकडे मराठीमध्ये एक पत्रकारितेची फॅशन आहे. शरद पवार डोक्यावर नसलेले केस सुद्धा असे असे करून खाजवतात. तेव्हा साहेबांनी खेळ केला, साहेबांनी खेळी केली, साहेबांनी गुगली टाकली, साहेब पावसात भिजले, साहेबांनी चमत्कार केला. हे बोलण्याची मराठी पत्रकारिता एक फॅशन आहे. शरद पवार या खुर्चीत उठून त्या खुर्चीत बसले की साहेबांनी भाकरी फिरवली असं म्हणणं ही जी फॅशन आहे ते ऐकून ऐकून लोकांचे कान किटलेले, लोकांना कंटाळा आला. पण विचार करा, हा असला खोडेपणा ऐकणाऱ्यांना, बघणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना त्याचा कंटाळा आला असेल तर मग शरद पवारांना स्वतः असला खोडेपणा किती काळ त्यांनी सहन करायचा हा पण प्रश्न आहे. की पवार साहेबांनी चूक केली तरी त्यामध्ये खेळी केली ही शोधणारे जे महान संशोधक पत्रकार आहेत त्यांचा कधीतरी शरद पवारांना कंटाळा येणारच ना, कधीतरी कंटाळा येणार. हे मी आज नव्याने का सांगतोय की काल परवा तुम्हाला माहिती आहे राहुल गांधींनी एक निवडणूक आयोगावर ऍटम बॉम्ब टाकला. निवडणूक आयोग हा कसा फ्रॉड आहे, निवडणूक प्रक्रिया ही कशी फ्रॉड आहे. इतके दिवस ईव्हीएमचं मशीन फ्रॉड होतं, आता त्यांना एक नवा साक्षात्कार झालाय राहुल गांधींना की निवडणूक मतदान यंत्रामध्ये नाही, मतदारांची जी यादी बनवली जाते त्या यादीमध्येच फ्रॉड आहे. आणि त्यासाठी त्यांनी एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन नावाचा सिनेमा दाखवला. त्यासाठी आपल्या नव्या सरकारी घरामध्ये थिएटर उभारलं आणि त्याच्या शेवटच्या रांगेत उद्धव ठाकरेंना सन्मानपूर्वक बसवलं, तिसऱ्या चौथ्या रांगेत शरद पवारांना बसवलं. आता तो फ्रॉड कसा आहे, निवडणूक आयोग कसा फ्रॉड करू शकतो हे सांगायचं असेल तर तिथल्या तिथे शरद पवार सांगू शकले असते. पण शरद पवारांना कधी कॅरेक्टर ऍक्टर व्हायला आवडत नाही, सहकलाकार नसतात. शरद पवार हे जो काय डॉक्युमेंटरी असेल किंवा फुल लेंथचा सिनेमा असेल त्यामध्ये शरद पवारांना नायकाचीच भूमिका करायची असते. त्यामुळे राहुल गांधींनी जो काय पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणून सिनेमा दाखवला त्या सिनेमामध्ये तिथल्या तिथे एक उपकथानक म्हणून शरद पवार आले असते तर शरद पवारांना फिल्मफेअर अवॉर्ड कसं मिळालं असतं. त्यामुळे त्यांनी तो दिवस जाऊ दिला आणि नंतर एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन 2024च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीला 160 जागा मिळवून देण्याची ऑफर देणारे 2 एलियन्स आपल्याला भेटले होते याचा खुलासा केला. आणि तो जसे राहुल गांधी यांनी टाकलेला ॲटम बॉम्ब हा जसा फुसका बार होता तसा शरद पवारांचा बार सुद्धा फुसका होता. आणि म्हणून एक दिवसात बुडबुडे 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 उडाले आणि नंतर शरद पवार पण विसरून गेले. आज 3 दिवस झालेत, शरद पवार काय शरद पवारांच्या पक्षातला सुद्धा कोणी त्या 2 पवारांना भेटायला आलेल्या लोकांचा विषय बोलत नाही. छोटा विषय नाहीये. जर निवडणूक आयोगाने आता राहुल गांधींना नोटीस काढायचं ठरवलंय आणि तुम्ही बोगस कागद दाखवून जर असल्या अफवा पिकवत असाल, संवैधानिक संस्थेवरचा विश्वास उडवण्याचा डावपेच खेळत असाल तो सामाजिक अपराध आहे आणि तो दंडनीय अपराध आहे हे दाखवण्यासाठी
वेगवेगळ्या 3-4 राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटिसा पाठवलेल्या आहेत. आणि तशीच नोटीस जर उद्या बारामतीत येऊन धडकली तर काय करायचं? कारण कोणतरी मला कुठेतरी भेटले होते आणि काहीतरी बोलले होते, त्यांचे कसे तरी चेहरे होते. असलं उत्तर कायद्याच्या चौकटीत बसत नाही. पण ते उत्तर द्यावं लागेल. ते उत्तर द्यावं लागेल. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी जो मोठा गौप्यस्फोट केला होता, मोठा गौप्यस्फोट केला होता की आपल्याला 160 आमदार निवडून आणण्याची गॅरंटी देणारे 2 लोक भेटले आणि नंतर आपण त्यांना राहुल गांधींनाही भेटवलं होतं. हा जो गौप्यस्फोट शरद पवारांनी केला त्याला अजूनही राहुल गांधींनी सुद्धा दुजोरा दिलेला नाही. राहुल गांधी आज सुद्धा वोट चोरीच्या आंदोलनात आहेत. पण शरद पवारांनी गौप्यस्फोट करून 50 तास उलटल्यावर सुद्धा शरद पवारांनी असे 2 दलाल आपल्याकडे आणले होते हे म्हणायची हिंमत राहुल गांधींना झालेली नाही. आणि त्यामुळे शरद पवारांनी जी अवई उडवलेली आहे ती अवई जर निवडणूक आयोगाने मनावर घेतली तर नोटिसा राहुल गांधींप्रमाणे शरद पवारांना येऊ शकतात. कुठे भेटले, कधी भेटले, त्यावेळेला तुमच्या घरातले सीसीटीव्ही काय करत होते, तुम्हाला भेटणाऱ्यांची जी काय लॉग बनवला जातो त्याच्यात ते होते का, त्यांचे फोन नंबर काय, पत्ते काय, तर मग शरद पवारांची बोबडी वळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून उत्साहाच्या भरात शरद पवार जे काही गौप्यस्फोट करायला गेले ते आपणच पसरलेल्या जाळ्यात आपणच अडकलेले आहेत. पण ज्या वेळेला असं साहेब काहीही करतात ते कितीही चुकीचं असो, ती गुगली असते, तो यॉर्कर असतो, ती फिरवलेली भाकरी असते, ती थापलेली भाकरी असते, तो बिन भाकरीची काय तो बिन तव्याची भाकरी असते, असला काय काय खोडेपणा करणं जे असतो ते करणारे अनेक जण ताबडतोब सरसावले. पवारांनी सुद्धा आपली खेळी केली हे सांगायला लागले. आणि मग अशी चमचेगिरी करणारे असतात ते जर सांगायला आले तर मग पवारांचा तोल जाऊन पवारांनी एखाद्या पत्रकाराच्या थोबाडीत मारलं. काय साहेब खेळी केली तुम्ही, वा 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 वा. गावस्करला, सचिन तेंडुलकरला, विराट कोहलीला अशी खेळी कधी जमली नाही. बुमरा असो की आणखीन कुठला जगप्रसिद्ध बॉलर असो त्याला पण अशी गुगली असा यॉर्कर टाकता येत नाही. अशी चमचेगिरी करायला कोणी पत्रकार गेला असेल तर शरद पवार त्याला तात्काळ थोबाडीत मारल्याशिवाय राहणार नाही. पावसात भिजले वगैरे ठीक आहे, गंमत असतो. पण मी पसरलेल्या जाळ्यात मी स्वतःच अडकलोय याचं जेव्हा भान पवारांना आलं म्हणून त्यांनी तो विषय पुढे सरकू दिलेला नाही. आणि अशा वेळेला अँग्री ओल्ड मॅन वगैरे असली काही चमचेगिरी करणारे असतात. ते जर पवारांच्या समोर गेले आणि साहेब काय खेळी केलीत असं म्हणाले तर त्याच्या कानाखाली दिलीप कुमार सारखा आवाज शरद पवार काढतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. हे असं मारलेलं नाही थोबडीत. मी आधीच सांगतो, सुरुवातीला कबूल करून टाकले की असं एवढा संयम शरद पवारांचा सुटत नाही. पण इतकी कोणी चमचेगिरी आणि चाटुगिरी करायला लागला तर शरद पवारांचा सुद्धा तोल जाऊ शकतो हे विसरू नका. कारण जी खपून गेली थाप ती चालते, पण जेव्हा त्यातून कायदेशीररित्या अडकण्याचा धोका असतो हे राहुल गांधींना कळत नसलं तरी शरद पवारांना कळतं. शरद पवारांना कळतं आणि त्यामुळे असली चापलुसी कोणी केली तर त्याच्या कानाखाली आवाज कोणी ह्या बस कर, हे असली धंदे बंद करा, मला अडचणीत अधिक आणू नका म्हणून कानाखाली आवाज काढतील, म्हणजे समजावतील. एक प्रकारे त्याला आपण चपराक म्हणतो. थोबाडीत प्रत्यक्ष मारायची गरज नसते. पण ज्या प्रकारे हे 2 अनोळखी लोक आपल्याला भेटले, त्यांनी ऑफर दिली वगैरे वगैरे, अवई शरद पवारांनी उठवलेली होती. त्यानंतर त्यांनी ताबडतोबीने त्यावर मौन पाळलं. यातूनच लक्षात येतं
आणि फक्त पवारांनी मौन धारण केलेलं नाही, त्यावर बोलायचं बंद केलेलं नाही. सगळे गुगली वगैरे शरद पवारांच्या क्रिकेटचं वर्णन करणारे जे जे लोक आहेत, ते सगळेच्या सगळे या दोन अज्ञात लोकांविषयी एकदम चिडीचूप झाले. याचा अर्थ असल्या सगळ्या चापलुसी करणाऱ्यांना पवारांनी कान पकडून चपराक मारलेली असणार. ही बस करा, विषय वाढवू नका. आणि अर्थात राहुल गांधींना सुद्धा त्याला दुजोरा देण्याची हिंमत झाली नाही. कारण ज्या गुंत्यामध्ये आता राहुल गांधी अडकलेले आहेत 337 कलमाच्या, त्यात अधिक ताणलं गेलं तर मग अवघड जाईल. हे राहुल गांधींच्याही वकिलांनी त्यांना कानमंत्र दिलेला असेल. म्हणून आपल्याला काय ते बळ देणारं असं वक्तव्य शरद पवारांकडून आलं तरी राहुल गांधींनी अशा दोन लोकांना मी भेटलो किंवा शरद पवार घेऊन आले होते असा दुजोरा देण्याची हिंमत केलेली नाही. अन्यथा शरद पवारांचं ते वक्तव्य जे आहे ते वोट चोरी या विषयाला किंवा आरोपाला बळ देणार आहे. सगळ्यात सज्जड पुरावा म्हणून आहे. पण त्यावर सुद्धा नोटीस येऊ शकते, कारण हे निवडणूक आयोगाचे अधिकारी होते अशा बातम्या पहिल्यांदा आल्या. आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी असा जर संदर्भ त्यातून काढला तर तो निवडणुकीच्या कृतीवर, निवडणुकीच्या कार्यवाहीवरचा संशय असल्यामुळे त्याचे पुरावे शरद पवारांकडे मागितले जाऊ शकतात. आणि न दिल्यास शरद पवारांवर सुद्धा 337 कलमानुसार गंडांतर येऊ शकतं. त्या गंडांतराला गुगली वगैरे म्हणाला कोणी तर शरद पवारांचा तोल द्यायला वेळ लागणार नाही. एवढंच सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.